मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। मी भाषण केलेलं त्याचा रेफरन्स तुम्ही काढून बघा। ते शक्तीपीठ रस्त्याला विरोध करण्यासाठी जो मोर्चा आलेला त्यांच्यासमोर मी भाषण करताना सांगितलं की कालांतराने लोक कॉम्पेन्सेशन वाढलं की कॉम्पेन्सेशन घेतात आणि गप्प बसतात। त्यामुळे तुमचं सगळ्यांचं नक्की आहे का? तुम्ही स्ट्रॉंग आहात का? तुम्ही हे शेवटपर्यंत ॲजिटेशन नेणार आहात का? आणि राजू शेट्टींनी हे हातात घेतलं आहे, हा झेंडा हातात घेतला आहे म्हटल्यावर काही काळजीचं कारण नाही। पण राजू शेट्टींचा आता तो विनोदाचा भाग होता की राजू शेट्टींचा आमच्यावर विश्वास नाही, आम्ही त्यांना उभं राहायला सांगत होतो। त्यामुळे माझं काही तुम्ही गृहीत धरू नका, खरं धरू नका। तुम्ही तुमचं आंदोलन कंटिन्यू करा, तुमच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे, अशी त्यातली ही भावना होती। त्याच्यात मी नाराज आहे पासून माझे पक्ष बदलण्यापर्यंत गाडी गेली। आता म्हणून मी विनाकारण सतत रोज खुलासे करणं, आता हे याचं स्पष्टीकरण एका तासात मी आझाद मैदानावरून विधानभवनात आल्यावर विधानभवनात प्रसारमाध्यमांनी विचारल्यावर मी त्याचं स्पष्टीकरण आता जे बोललो तेच दिलेलं होतं। आता त्यामुळं सगळ्या प्रसारमाध्यमांनी ठरवलेलं दिसते मला काही केलं तर ढकलायचंच कुठंतरी। विखे पाटील म्हणालेत की हा सूचक पवारसाहेबांना इशारा आहे, साहजिकच पवारसाहेबांनी सतर्क